गिरनार पर्वत जेथे श्री दत्तप्रभूंनी तपश्चर्या केली होती, हे पवित्र स्थळ जुनागड पासून अवघे 7 किलोमीटर अंतरावर आहे. दत्त शिखर वर जाण्यासाठी 9,999 पायऱ्या आहेत. अंबामाता मंदिरापर्यंत रोपवेने जाता येतं. उरलेल्या पायऱ्या मात्र पायी चढून जावं लागतं. जैन धर्मीयांचे सुद्धा हे पवित्र स्थळ आहे. येथे श्री नवनाथ यांचं मंदिर आहे. या पर्वत समूहावर अंबामाता मंदिर, गोरखनाथ मंदिर व दत्त शिखरावरील दत्त मंदिर हे प्रमुख दर्शनीय स्थळ आहेत. गिरनारला आम्ही फेब्रुवारी 2026 मध्ये गेलो आणि रोपवेचे ऑनलाईन बुकिंग अगोदरच करून ठेवले होते. परंतु त्या दिवशी खराब हवामानामुळे रोपवे बंद होता. त्यामुळे अधिक वेळ न गमावता आम्ही गिरनार पर्वत पायी चढायचा निर्णय घेतला. सकाळी 8 वाजता पायी चढायला सुरुवात केली. गिरनारच्या पायऱ्या दगडी व कॉन्क्रीटच्या असून बहुतांश मार्ग व्यवस्थित बांधलेला आहे. मात्र काही ठिकाणी पायऱ्या अधिक उंच आहेत. रस्त्याच्या सभोवतालचा परिसर जंगलांनी वेढलेला आहे. पहिला 1500 पायऱ्यांचा टप्पा मी साधारणतः 1 तासात कव्हर केला. पुढची चढाई जरा कठीण होती. पुढे पायऱ्या चढताना असं लक्षात आलं की पायऱ्या आरामात चढणं अत्यंत आवश्यक आहे आणि पर्याप्त पाणीसाठा आणि विश्रांती ही सुद्धा मध्ये मध्ये आवश्यक आहे. तीन 3000 पर्यंतचा पायऱ्यांचा टप्पा चढायला मात्र आम्हाला 2 तास लागले. हा टप्पा जरा कठीण आहे. अंदाजे 4500 पायऱ्या चढल्यावर जैन मंदिर दिसून येतं. जैन धर्माचे 22वे तीर्थकार श्री नवनाथ महाराजांचं मंदिर फार सुंदर आहे आणि इथली कलाकुसर सुद्धा बघण्यासारखी आहे. आम्ही इथे नवनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढील प्रवास सुरू केला. थोडं वर आल्यावर हा जैन मंदिराचा एरियल व्ह्यू फार सुंदर दिसत होता. पुढे अजून 500 पायऱ्या चढून गेल्यावर दुरून अंबामातेचं मंदिर दिसलं आणि एकदम हलकं वाटलं. सुरुवातीचा हा टप्पा मात्र अवघड आहे. इथे रोपवे दिसतोय. इथपर्यंत रोपवे द्वारे येता येतं. इथे पोहोचायला आम्हाला दुपारचे 12 वाजले. इथे आल्यावर खूप थकवा आला होता. मात्र अंबामातेचं दर्शन घेतल्यावर एकदम ताजेतवाने झालो. हे 52 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ आहे. इथे आम्ही थोडं खाल्लं आणि विश्रांती घेतली आणि नंतर मग पुढच्या टप्प्याला सुरुवात केली. पुढचा टप्पा म्हणजे गोरखनाथ टेकडीवरील मंदिर. हा तसा अंबामातेच्या मंदिरापासून जवळ आहे. या मंदिरासमोर भाविक तल्लीन होऊन नृत्य करत होते. हे मंदिर अगदी रस्त्याला लागून आहे आणि तसं गोरखनाथांचं दर्शन अगदी फार सुलभरित्या होतं. इथे गोरखनाथांचे आम्ही दर्शन घेतले. गोरखनाथ टेकडी आणि दत्त टेकडी या वेगळ्या वेगळ्या टेकड्या आहेत. त्यामुळे दत्त शिखरावर जायसाठी गोरखनाथ टेकडीवरून परत एकदा खाली उतरावं लागतं.
ही टेकडी उतरल्यावर आपण दत्तद्वाराजवळ जाऊन पोहोचतो. टेकडीच्या पायथ्याशी या पांढऱ्या इमारतीमध्ये महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. दत्तद्वारातून प्रवेश केल्यावर दत्त टेकडीवर जाण्याच्या पायऱ्या सुरू होतात आणि या खूप स्टीप आहेत. दत्तप्रभूंचं नामस्मरण करत हळूहळू आम्ही या पायऱ्या चढायला सुरुवात केली. मधून मधून विश्रांती घेत होतो व भरपूर पाणी पित होतो. खरं तर हा मार्ग खूप अवघड आहे व खडतर आहे, परंतु दत्त महाराजांच्या कृपेने आपण कधी मंदिराजवळ येऊन पोचतो हे समजतच नाही. आजूबाजूचा परिसर सुद्धा रमणीय आहे. गिरनारचा ट्रेक करताना काठी मात्र अत्यंत आवश्यक आहे. ही काठी प्रवेशद्वाराजवळ ठराविक अनामत रक्कम देऊन मिळते व ट्रेक पूर्ण झाल्यावर काठी परत केल्यावर अनामत रक्कम परत मिळते. आणि दुपारी 2च्या सुमारास आम्ही दत्त शिखरावर पोहोचलो. मंदिरात जाण्यास निमुळती वाट आहे आणि इथे फोटोग्राफी निषिद्ध आहे. मंदिरात गेल्यावर दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. आतापर्यंतचा सर्व प्रवासाचा थकवा क्षणात दूर झाला आणि एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली. इथे संगमरवरी दगडाची दत्त महाराजांची मूर्ती आहे. आणि नंतर दत्त महाराजांची मूर्ती डोळ्यात साठवून खाली उतरण्यास सुरुवात केली. या पायऱ्या चढण्यापेक्षा उतरताना जास्त त्रास होतो. गिरनारची यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून डोंगर, जंगल, पायऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यातील आध्यात्मिक अनुभव देणारी यात्रा आहे. अशा तऱ्हेने दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आमची गिरनार यात्रा सुखरूप, आनंददायी आणि विनासायास पूर्ण झाली. रात्री 8च्या सुमारास आम्ही खाली उतरलो.